आज अंगारक चतुर्थीनिमित्त अष्टविनायक लेण्याद्री नगरी सजली असून मी सध्या लाडक्या बाप्पाच्या गाभाऱ्यात आलेलो. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर लेण्याद्रीच्या गिरिजात्मज बाप्पाला आज अंगारक चतुर्थीनिमित्त आकर्षक अशा विदरंगी फुलांची सजावट करण्यात आली असून लाडक्या बाप्पाला केळी आणि आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आलेला आहे. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक लाडक्या बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी पुजारी आहेत. काय सांगाल, काय वेगळेपण आहे या ठिकाणी? या ठिकाणी वेगळेपणा असा आहे का या 28 लेण्यामध्ये पुरातत्व विभागाच्या अंडर असलेले हे मंदिर त्यांच्याच नियमानुसार सकाळी उघडलं जातं, संध्याकाळी बंद केलं जातं. या ठिकाणी भाविकांनी सकाळपासून खूप गर्दी केलेली आहे. आज अंगारिका चतुर्थी आहे आणि या गणपतीला फुलाशी रंगीबिरंगी फुलांनी सजावट केलेली आहे. हापूस आंब्यांचा आणि केळीचा महानैवेद्य दाखवण्यात आलेला आहे. सर्वच भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येऊन त्यांच्या मनातली इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतात. नेहमीच ह्या चतुर्थीला ह्या गणपतीला भाविक दर्शनासाठी येत असतात, म्हणून गणपती बाप्पा त्यांची इच्छा पूर्ण करतो, म्हणून भाविक आवडीने येतात. गणपती बाप्पा लेण्याद्रीचा विचार जर केला तर हे लेण्यांमध्ये वसलेलं बाप्पा आहे. कितव्या नंबरच्या लेणीमध्ये आहे आणि काय वेगळेपण आहे अख्ख्या? ह्या लेणीमध्ये 7व्या नंबरच्या लेणीमध्ये हे पहिल्यापासून म्हटलं असं जाते की गणेश लेणी म्हणून गणेशाचं स्थान आहे. तर ह्या गणपतीची मूर्ती इथे पूर्वीपासून अशीच आहे. त्याला वेगळेपणा असा आहे का वेगळेपणा म्हणजे हा लेणीमध्येच वसलेला आहे आणि ह्या भिंतीला आहे. काय याच्यात नवीन काय असं काही नाही. आनंद साधारणतः 340 पायऱ्या चढून गडावरती आल्यानंतर या ठिकाणी लेण्याद्रीचा गणपतीचं दर्शन घेता येतं आणि मोठ्या संख्येने आज चतुर्थीनिमित्त लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली असून या ठिकाणी नवसाला पावणार हा गणपती असल्याने या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी लाडक्या बाप्पाच्या चरणी नतमस्तक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हेमंत सापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे.